नमस्कार विद्यार्थी मित्र, वराज ऑनलाईन अपडेट्स चॅनलमध्ये डेली अलर्ट्स आणि सरकारी नोकरी एक्झाम नोटिफिकेशन हे संपूर्ण आपल्याला मिळत असतं। याप्रमाणे मी व्हिडिओ टाकत असतो चॅनलवर। आपण इथे बघू शकता सीईटीचं कंटिन्यू अपडेट इथे दिलं गेलं होतं। त्यानंतर गव्हर्नमेंट जॉबचे ज्या पण नोटिफिकेशन येत असतात त्याची देखील माहिती आपल्याला माझ्या चॅनलवर याप्रमाणे मिळत असते। आजचा व्हिडिओ जो आपण बनवणार आहोत त्यामध्ये आपण MPSC मध्ये जे काही बदल झालेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। त्यामध्ये आपण इथे बघू शकता महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यामध्ये आता आमूलाग्र बदल झालेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने OMR आधारित परीक्षा आपली इथे घेतली जाणार आहे। ठीक आहे। त्यानंतर गट क पदामध्ये जे पद इथे ॲड झालेले आहेत ते आपण बघू शकता। महसूल व वन विभाग यामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गट क या पदाचा समावेश केलेला असून 1539 पदांचा समावेश यामध्ये झालेला आहे। त्यासाठी आपली कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर राज्य ग्राहक कर निवारण आयोग मुंबई यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि अभिलेखापाल हे गट क संवर्गाचं पद आहे आणि सहाय्यक अधीक्षक हे देखील गट क संवर्गाचं पद आहे। या दोघांसाठी 11 वॅकन्सीज आहेत आणि कोणत्याही शाखेची पदवी इथे आपल्याला चालणार आहे। त्यानंतर कृषी व पदम विभाग जो आहे यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क हे पद जे आहे याला 254 वॅकन्सीज आहे आणि मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीमधील पदवी म्हणजे BFSC आपले असणे आवश्यक आहे। ठीक आहे। त्यानंतर नियंत्रण शिधा वाटप व संचालक नागरी सेवा पुरवठा कार्यालय, त्याच्यानंतर अन्न पुरवठा नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग आणि महसूल व वन विभाग यासाठी लिपिक आणि टंकलेखक त्यामध्ये 230, 155, 69 आणि 480 याप्रमाणे वॅकन्सीज आहे। यासाठी आपलं ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग गरजेचे आहे। ठीक आहे। त्यानंतर महसूल व वन विभाग यामध्ये लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग जो आहे यामध्ये 339 वॅकन्सीज आहे। त्यासाठी देखील आपलं ग्रॅज्युएशन आणि टंकलेखन असणे गरजेचे आहे। ठीक आहे। त्या आपण इथे बघू शकता 3088 अशा वॅकन्सीज इथे संपूर्ण ॲड झालेल्या आहेत आणि आता जी पदसंख्या आहे ती एकूण 5707 अशी झालेली आहे। अर्जाचा जो दिनांक आहे तो वाढवण्यात 5 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत करण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षेचं शुल्क भरणा 8 ऑगस्टपर्यंत आपण करू शकता। परंतु इतका वेळ न घालवता तारखेच्या आत आपला फॉर्म कंप्लीट करून टाकायचा आहे। आपलं ग्रॅज्युएशन आणि आपलं जर टायपिंग असेल तर यासारखा गोल्डन चान्स आपल्याला मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अप्लाय करून टाकलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी हे ऐका। हेल्पलाइन मध्ये आपले स्वागत आहे। प्लीज वेट व्हाइल वी आर कनेक्टिंग योर फोन। कृपया प्रतीक्षा करा, आम्ही आपला कॉल कनेक्ट करत आहोत। हा कॉल गुणवत्ता। हॅलो, ग्रुप सी साठी ग्रुप सी साठी पहिले अप्लाय केलं होतं, आता तलाठीच्या जागा पण तिथे ॲड झाल्या तर मग त्याला पुन्हा अप्लाय कसं करायचं आता? त्याच्या पोस्ट आहेत तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ऍड करून मिळतील। ओके, ज्यांनी पूर्वी अप्लाय केलेले आता फक्त ज्यांना नवीन ऍप्लिकेशन करायचं असेल त्यांनाच फक्त ते ॲड करता येतील आता? हो। ओके, थँक्यू। तर मित्रांनो, आपण ऐकलं की MPSCच्या हेल्पलाईन नंबरने आपल्याला काय सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांचे पद ऑटोमॅटिक या आपल्या परीक्षेमध्ये ॲड होणार आहे आणि जे लोक नवीन आता ॲप्लिकेशन करतील त्यांना हे पद अप्लाय करतानाच दिसणार आहे। ठीक आहे। त्यामुळे काळजी करायचं काही काम नाही, आपलं तलाठी या पदाला 100% अप्लाय होणारच आहे। या प्रकारची इम्पॉर्टंट माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।